नमस्कार मंडळी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अधिक मासातील अध्याय 3 हा अध्याय वाचल्याने हा अध्यायाचं पठण किंवा श्रवण केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, अधिक मास महात्म्य अध्याय 3. श्री गणेशाय नम. प्रथम गजाननास वंदुनी करू शारदेचे स्तवन, कुलदेवतेचे करीत स्मरण, धरिले चरण सद्गुरूचे ब्रह्मनारदी पुराणात, अधिक मासात जन्म वृत्तांत सांगती नारायण साध्यात. त्या ब्रह्मपुत्राशी सूतमंती ऋषीवराशी जैसे मी ऐकले कथाननाशी, तेचा आता मी तुम्हाशी सांगतो उदाहरण देखा. कौरव पांडवाच्या मध्ये झाला दूत खेळांचा प्रकारच भला, तोची पांडवांना भोगला गेले राज्य संपत्ती. धर्मराजे त्या दूत खेळात राखिले नाही भान चित्तात, सर्वस्व लावले अविचारी होत घात तेथेच झाला. दुष्ट पापी तो दुर्योधन, शकुनी मामा आणि दुशासन यांनी पतिव्रतेचे वस्त्रहरण केले राज्यसभेत. द्रौपदी ती दुप्रत दुहिता, 5 पांडवांची पत्नी प्रतिव्रता तीही पांडवा पण हरिता, ओढली तिला सभेत तिच्या करण्या वस्त्रहरणा. जेव्हा सरसावे दुशासन, तेव्हा तिने टाहो फोडून आठवला तो श्रीहरी. ती म्हणे का सख्या केशवा, धावत ये ग माधवा, हाक बहिणीची ऐक तेव्हा धावला कृष्ण मुरारी. केस धरुणी निरिहासडी, प्रतिवतेत आली कठीण घडी, तेव्हा कृष्ण केली तातडी. लज्जा रक्षण कराया, वस्त्रावरती वस्त्रे अनेक, पुरविती राहिला यदुनायक, तो श्रीहरी भक्त रक्षक. पाहती लोक आश्चर्य, पतिव्रतेचे लज्जा रक्षण जरी करीतो कृष्ण भगवान, तरी प्राक्तनाने भोग दारुण आले पांडवा भोगावया. धुत्यात दयुत्यात राज्य बसवले घालून, 12 वर्षाचा वनवास बांधून घेतला त्याने दुर्योधनास आपल्या गाठीला. आता जाता राज्य अधिकार हाती, आले भिक्षापात्र शेवटी, वाट धरिली काम्यकवणी, आले निवासा कारणे. असो जे का भोगले आले, तेही त्याने स्वीकारले, दोष नाही कोणा दिले देवत्वा देवास. जरी पांडव राहती वनात, शांत प्रसन्न त्यांचे चित्त, जो तो आपला सुधर्म पाळत राहत होते आनंदे. परिशैल्य ते त्यांच्या मनी खूपे, आपण राजे असून हे का ऐसे राणीवरी फिरणे आले प्रारब्धा द्रौपदीच्या. बंधू नारायण द्वारकेचा, श्री भगवान अर्जुन सखा, श्रीकृष्ण पाठीराखा यांचा, एके दिनी तो औचित्य. भेटाया त्या पांडवाप्रत, येता त्या कामक्य वनात, हर्ष झाला युधिष्ठिरा पांडवाले अतिहर्षित. पाहून या कृष्णाचं दारात, लगबगे करती स्वागत, सानंद ते श्रीहरीचे येत पुढे. भीम अर्जुन गोविंदाचे स्वागत करून पाद्यपूजा त्यांची, अति आदरे पूजती. निज भक्तास पाहुणी कष्टी, दुर्योधनाचे आठवणी कपटनीती. ज्याने धूत खेळात अनिती केली, छल कपटाने राज्य पांडवाचे त्यांनी हडपिले, पत्नीस त्यांच्या ते विटंबले. दुष्कृत करोबानी केले वैर साधित पांडवाशी, याचा कोप श्रीहरी चित्ता अनावृत झाला असता. क्रोध उदयमान पाहुणी यदुनाथाचा अर्जुन मनी घाबरला. सीताविरही श्रीरामपरी, श्रीकृष्ण क्रोधित झाला भारी. वाटे आता हाच सत्वरी, त्रैलोक्य सारे जाळील. तव अर्जुन पुढे झाला, कर जोडून काय बोलला, देवा क्रोध नाही भला, हे तर प्रार्थना आमची. आमचेच कर्म पहा लागी, आले भोगणे हे अपभागी. आम्ही उगा का व्हावे रागी, सांग बरे कोणावरे, तू हे नको आम्हा कारणी. राग धरुणी कोणा समनी, क्रोधायमान तू होऊनी नको उडू उत्पात. कारण तू जगाचा आधार, संगम आणि स्थावर, निर्माण केले तू चराचर, रक्षक तुझी त्यांचा. तूच कोप मनी धरिला, तरी बाधा येईल नावाला. आम्हा कारणी या जगताला, नको माधवा शासन करून. त्यापेक्षा आम्ही एक काय उपाय सांग एक, जे आचरता नाही दुःख देईन राहणार. जेणे फिरून गत भाग्यासी, प्राप्त होईल ते आम्हासी. ए सर्व तू उपासना खाशी, सांगावी ती आम्हास. विपत्ती काळ तो भोगत असता, पाहून त्याची स्थिर अवस्था. हर्ष झाला श्रीहरी चित्ता, मने धरणे तुम्ही खरी. क्षणभरी करून मनी चिंतन, मग काय बोलिला भगवान, सांग तू उपाय तुम्हा लाग, सुख देणारा तो होय. व्रताचरण जरी अधिक मासाचे, तुम्ही कराला आचरण त्याचे, परिपरतुनी भाग्याचे धनी वाले या जगी. पाप ताप दैन्य दुःख जय आचरणी तू जाय, पुरुषोत्तम मास सर्वसामान्य, जो झाला मदत कृपेने. तव युधिष्ठिर करी प्रश्नाची, हा कोणता मास या नावाशी, एक केवळ 12 नावाशी.
हा 13वा कोणता? तेव्हा श्रीकृष्ण भगवान सांगे पांडवा लागला गुण अधिक मासाचे का निर्माण 3 वर्षांनी होत असे. कालगणना या पृथ्वीवरती गती धरुणी चंद्र सूर्याशी सौ चांद्र वर्ष ऐसे नावे असती तयास. सौर्यवर्ष आणि चांद्रवर्ष फरक दोहित 11 दिवसांचा पडतो. तो प्रत्येक वर्षाचं एही प्रमुख कारण. हा 3 फरक 3 वर्षांनी भरून काढा या कारणे अधिक मासाची केली योजना. शास्त्राकार ज्ञात्याने चैत्रापासून फाल्गुन मासाला आहेत देवता प्रत्येकाला, परी अधिक मासाला ना देव ना सन्मान. या प्रत्येक 3 वर्षांनी हा अधिक मास येतो फिरूनी. त्या ते मल मास ऐसे म्हणून निषद्ध मानती सकल जन. मंगल कार्य या मासात कोणीही नाही करत. खिन्न मने तो दुःखित शरण आला मच लागे वैकुंठी येऊन त्याने धरिले चरण भावाने. काय बोलेला दीनवाणी मज कोणीना स्वीकारते देवा तुझसे आलो शरण तुझ करी माझा उद्धार. तुझे नाम पतित पावन सार्थ आता कर बाबा. त्याची पाहून दीन अवस्थात दया उपजली माझ्या चित्ता. मी त्यास जवळ घेता पावे चित्ती समाधान. ब्रह्म नारद पुराणीचा 3रा अध्याय महत्वाचा. मलमासा आगमन वैकुंठीचा आहे इथे निवेदेला. आता श्रीहरी काय करील कोणते वरदान त्या देईल तो कथा भाग पुढे येईल. 4थ्या अध्यायात उत्तम तो तेथ श्रवण करू हे कळील. अध्यायाचे महिमान कैसे पुरुषोत्तम नाम पावन लाभले ते ऐका. अरुण विनविनी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस श्रद्धा. 3रा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. इति श्री ब्रह्म नारद पुराणे अधिक मास महात्मे मलमास वैकुंठ गमन नाम 3य श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. आता आपण जो हा 3रा अध्याय बघितला आहे त्याचा आपण मराठीमध्ये भावार्थ समजून घेऊया. बघा, अधिक मासाची वैकुंठी श्रीहरीची भेट. सूत सांगतात की सुजन हो त्या दूत खेळास धर्मराजाने आपले सर्वच गमावले. इतकेच नाही तर दुष्ट पापी दुर्योधन शकुनी मामा दुशासन यांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा भर सभेत प्रयत्न केला. तेव्हा कृष्णाने एक विलक्षण असे लाघव केले आणि तिला भर सभेत एकावर एक इतकी वस्त्र पुरवली की ती दुष्ट वस्त्रे ओढून दमले. पण पतिव्रतेचे लज्जारक्षण हे झालेच. द्रौपदीच्या एका विलक्षण भक्तीच्या शक्तीने हे प्रदर्शन आहे. साऱ्यांचे डोळे दीप होऊन गेले. पतिव्रतेचे लज्जारक्षण हे जरी त्या भगवंताने केले तरी भिक्षापात्र होता हातात घेऊन काम्य कावनाची वाट धरण्याची त्याच्यावर आलेली वेळ मात्र चुकली. असो, एके दिवशी कृष्णास अचानक आपल्याकडे आलेले पाहून पापी पांडव अतिहर्षित झालेले. त्याने गोविंदाचे स्वागत करून त्याचे पाद्यपूजन केले. तेव्हा त्या आपल्या भक्तांना तसे कष्टी पाहून दुर्योधनाची कपट नीती आठवून कौरवाने दूत खेळात केलेली अनिती छलकपट हे आठवून त्या भक्त सख्या श्रीहरीस मोठा कोप आला. आता त्याच्या क्रोधाने सारे विश्व जळून जाते की असे अर्जुनास भीती वाटू लागली. त्याने श्रीकृष्णास प्रार्थना करून तो क्रोध आवरायला लावला. अर्जुन म्हणाला, कृष्णा, त्यापेक्षा तुम्ही आम्हाला असे काहीतरी सांगा की असे एखादी साधन उपासना मार्ग सांगा की जेणेकरून आम्हाला आमचे गतराज्य वैभव अधिकार हा परत मिळेल. तेव्हा कृष्ण त्यांना म्हणाला की तुम्ही जर पुरुषोत्तम मासाची व्रत उपासना कराल तर निश्चितच त्या पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हाला तुमचे राज्य वैभव सन्मान परत मिळेल. त्यावर पांडवांनी हा पुरुषोत्तम मास कोणता मास आहे असे विचारले. त्याचे प्रयोजन काय आहेत सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णाने त्या मासाची उत्पत्ती, त्याचे कारण, त्याची लोकांनी केलेली अस्वीकृती हा भाग सांगितला. तसेच आपला उद्धार व्हावा म्हणून तो मलमास वैकुंठ विष्णू भगवंताकडे गेला हे सुद्धा सांगितले. इथे अधिक मासाचे वैकुंठ लोकी गमन नावाचा ब्रह्म नारदी पुराण संबंध अशा अधिक मासात महात्म्याचा 3रा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर असेच दररोज नवनवीन अध्याय ऐकायचे असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हा अध्याय कसा वाटला. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.